श्रीमन् महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा नराशिन्नाशयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शिवानन्दसुतं देवं सत्यधर्मप्रवर्तकं सोनाम्बागर्भसम्भूतं गुरुं वन्दे गजाननं। गुरुं वन्दे गजाननं। गुरुं वन्दे गजाननम्। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत।
संकटहारी राजा राम गोकुल गोकुल संकटहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना चरणीने शरणागत दीना चरणीने शरणा शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा नाथा अनसुयेच्या सुताता अनसुयेच्या सुताता तुझाच रे आसरा नाथा तुझाच रे आसरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा पतिव्रतेच्या पुण्याईने पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला नाथा भक्तासाठी जन्मही तुमचा भक्तासाठी भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा नाथा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा नाथा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा नाथा दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे विनवी अनंता जोडून आपुले करा नाथा जोडून आपुले करा अंत नका हो मुळीच पाहू अंत नका हो मुळीच पाहू
कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोलावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. सदा देव काजे जिजे देह जाचा सदा देव काजे जिजे देह जाचा सदा देव काजे जिजे देह जाचा सदा देव काजी जिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा सदा देव काजी जिजे देह जाचा सदा देव काजी जिजे देह जाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा स्वधर्मेची चाले स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा देव काजी जिजे देह जाचा सदा देव काजी जिजे देह जाचा सदा देव काजी सदा देव काजी सदा देव काजी जिजे देह जाचा. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळार्चितसे भक्ती विश्व अवघ
कीर्तनाच्या रंगामध्ये रंगवण्याचा असा उचललेला हा विडा या कीर्तन विश्व. आणि या कीर्तन विश्वाला 2021मध्ये सुरुवात झाली. आज 5 वर्ष या ठिकाणी अनेक कीर्तनकारांनी रंग भरण्यासाठी आपापला कुंचला घेतला. आज मी कुंचला घेते आहे आणि यामध्ये माझा एक कुंचला रंगवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि या सर्वांच्या प्रयत्नांमध्ये या कीर्तन विश्वामध्ये अवघं विश्व कीर्तनाने रंगवण्याचा जो संकल्प केला आहे हा अतिशय उत्कृष्ट उत्तम दर्जाचा असा संकल्प. आणि या संकल्पाला सर्वांनी हातभार लावावा अशी ही कार्यगणना आहे. यासाठी सर्वांनी हे चॅनल लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि तन मन धनाने यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे. या व्यासपीठावर उत्तम प्रकारे साथ करण्यासाठी दोन्ही बाजूला साथीदार आहेत. समोर एवढा प्रचंड मोठा विश्वाचा पट या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आणि माझी कीर्तन सेवा भुजंग प्रयात वृत्तामध्ये बांधलेले मनाचे श्लोक, त्यातील 48 क्रमांकाचा श्लोक आज निरूपणासाठी घेतलेला समर्थ सद्गुरू रामदास स्वामी प्रस्तुत श्लोकामध्ये म्हणतात, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सीताकांत स्वर्ण जय जय राम. राष्ट्र संत सद्गुरू समर्थ रामदास स्वामी काय व्यक्तिमत्व आहे मंडळी. काळ कुठला होता. अस्मानी आणि सुलतानी यामध्ये महाराष्ट्राची जनता काळ्या कुट्ट अमावस्येचा कधी अंत होणार याची आतुरतेने वाट पाहणारी ही जनता, खायला पोटाला भाकरी नाही, यायला वस्त्र नाही, अशा प्रकारे जुलमानी पिचलेली ही जनता होती महाराष्ट्राची. काळ भयंकर होता. शौर्य भयभीत झालेलं, ज्ञान कलंकित झालेलं, चारित्र्याची होळी पेटत होती. आणि या सगळ्यामध्ये आमचीच माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती मंडळी. अशाच काळामध्ये एक महात्मा समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठे मिळतंय का म्हणून तळमळत होता. नाशिकच्या पंचवटीच्या त्या गोदेच्या पाण्यामध्ये 13 कोटी रामनामाचा जप असावा, गायत्रीचं पुरश्चरण असावा, खंड करावं, राम नाम मुखामध्ये घ्यावं आणि रामाची उपासना करावी, आळवावं त्या रामाला. या समाजाची या देशाची स्थिती सुधारावी यासाठी विश्वाची चिंता करतो ही तळमळ ज्यांच्या हृदयामध्ये बालपणापासून रुजली होती ते राष्ट्र संत समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज. अधिकार फार मोठा, समाजाची परिस्थिती दयनीय पाहिली आणि विचार केला, खायला भाकरी नाही, ज्ञान आणि उपदेश देऊन चालणार नाही. आणि मग लेखणी उचलली, प्रचंड असं वाङ्मय निर्माण केलं मंडळी. पहिला आत्मा राम ठेवला. दुसरा ग्रंथ महान ग्रंथ श्रीमद दासबोध, रोकडा व्यवहार जगाला शिकवणारा हा ग्रंथ समर्थांनी समाजाला दिला, उपदेश दिला. आणि यानंतर प्रत्येकाने आपल्या खिशात देखील बाळगता यावा एवढा आकाराने छोटा पण आपण सगळे बुद्धिमान म्हणवणारे माणसं ज्या ग्रंथाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो की नाही, तो आकाराने अतिशय छोटा पण आशयाने फार मोठा असलेला मनोबोध मनाचे श्लोक हा ग्रंथ लिहिला. केवढा मोठा ग्रंथ, केवळ 205 श्लोकांचा ग्रंथ. पण मंडळी सगळा आशय याच्यात. विनोबा भावे या ग्रंथाला मनोपनिषद म्हणतात. आणि या ग्रंथात समर्थ आम्हाला कळकळीने सांगतात, मनाला बोध करून सांगतात, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आणि अवघ्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य मिळावं म्हणून तळमळणारी एक महान स्त्री
ती एक राजा घडवत होती. त्या राजाच्या हातामध्ये बालपणापासून भवानीची तलवार तळपत होती मंडळी. आणि त्या भवानीच्या तलवारीला रामनामाची धार देण्याचं कार्य राष्ट्रगुरू समर्थ सद्गुरू रामदास स्वामी करत होते. सह्याद्रीच्या कडेकपारीतून एकच नाद, एकच जयघोष गर्जत होता. देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ, धर्माच्या रक्षणार्थ जय जय रघुवीर समर्थ, 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 जय जय रघुवीर समर्थ. ही गर्जना देणारे समर्थ बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, महाराष्ट्राला छत्रपतींनी गनिमी कावा शिकवला आणि समर्थांनी गनिमी काव्य शिकवलं. सुंदर चपखल असं वाङ्मय निर्माण करणारे, गोड शब्दामध्ये आम्हाला समजून शिकवून उपदेश करून सांगणारे समर्थ सद्गुरू रामदास स्वामी प्रस्तुतच्या या श्लोकामध्ये म्हणतात, सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थांनी एक शब्द पुन्हा पुन्हा वापरलाय मंडळी, सदा. जाणीवपूर्वक हा शब्द वापरलेला, सदा सदा सदा. सदा रामनामे, सदा देवकाजी, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. का? सदा म्हणजे काय? सदा म्हणजे सत्य, सतत, नेहमी, नित्य, निरंतर. आणि याच शब्दाचा उलट केलं, ही अक्षरं उलट केली की आपल्याला काय मिळतं? सदाच्या उलट दास. जो सातत्याने एखादं व्रत म्हणून कार्य करतो, ते कार्य कोणतं असेल? सदा देवकाजी. देह झिजवत असेल देवकार्यासाठी, स्वधर्माची कास ज्याने धरलेली असेल, राम नाम ज्याने निरंतर घेतलेलं असेल आणि हे सगळं सातत्याने नेहमी सदा करत असेल ना, तोच काय होतो? सर्वोत्तम दास होतो मंडळी. सदाच्या उलट दास. दास या संबोधनाला पात्र होण्यासाठी सदा सतत काय करायला पाहिजे याची यादी समर्थ सांगतात प्रस्तुत श्लोकात. आणि आता एक एक जर विचार केला, सदा देवकाजी, काज करायचंय, देव काज करायचंय. काज म्हणजे काय? काम, कार्य, कर्म. मग काम कुठलं करायचं? जे जे चांगलं, जे जे सुंदर, जे जे महत्, ते कार्य, ते कर्म करायचं आहे. हे जे जे देवकाज आहे, देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य, तेच प्रत्येकाने साधकाने करायचं आहे मंडळी. देवकाज म्हणजे काय? प्रश्न येतो. देव म्हणजे भगवंत, ईश्वर, परमेश्वर, आणि काज म्हणजे काम. मग देवाने केलेलं काम ते देवकाज. परमेश्वराने कोणतं काम केलं? काम करतात ना देव आपल्यासाठी. हो तर मोठं काम करतात. कोणतं काम? परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, विनाशाय च दुष्कृतां, परित्राणाय साधूनां. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे, परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां, परित्राणाय साधूनां, साधूनां, साधूनां.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी, साधूंचं परित्राण करण्यासाठी आणि विनाशाय च दुष्कृताम हे कार्य करण्यासाठी परमेश्वराने वेळोवेळी अवतार घेतला आहे. मंडळी, आपण पाहू शकतो, आपण पाहतो, आपण अशाच परमेश्वराची पूजा बांधतो ज्या परमेश्वराने दुष्टांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी वेळोवेळी अवतार घेतला आहे. आणि बरं का मंडळी, आपण ज्या परमेश्वराची पूजा करतो ते मग महागणपती असू द्यात, प्रभू श्रीराम असू द्यात, गोपाल कृष्ण असू द्यात, जगदंबा भगवती आई देवी असू द्यात, हे सर्व जर आपण निरखून पाहिले तर प्रत्येक परमेश्वर हा शस्त्रधारी आहे. शस्त्र धारण केल्याशिवाय पर्याय नाही. मंडळी, कुणी म्हणेल शस्त्र कसं सांगता हो, अहिंसावाद कुठे गेला तुमचा, मग शस्त्र नाही. मंडळी, सावरकर म्हणाले इष्टता अनिष्टता तया सत्या हेतूने, शस्त्र पुण्य नासवयेची, शस्त्र पाप नासवयेची, इष्टता अनिष्टता तया सत्या हेतूने. शस्त्र आणि शास्त्र ज्या राष्ट्रामध्ये हातात हात घालून जातात ना, ते राष्ट्र उच्च अशा शिखरावर लगेच पोचतं. प्रभू श्री रामचंद्र आणि तो महापराक्रमी असला तरी अहंकारी असलेला रावण, दोघेही शस्त्रधारी आहे. दोघांच्याही हातामध्ये कोदंड आहे, धनुष्य आहे. पण मंडळी, आपण पूजा करतो ती प्रभू रामांच्या कोदंडाची. असं काम ज्या भगवंतानी केलं ते काज करण्यासाठी, ते देव कार्य करण्यासाठी आपण काय सहाय्य करतो? आपण आपला हातभार लावतो का? केवढा लावतो? किमान फार मोठं कार्य नाही करता आलं तरी चालेल, पण किमान अपेक्षा आपल्या सर्वसामान्यांकडून काय असेल हो? संतांची, महंतांची, या दिग्गजांची आपल्याकडून काय अपेक्षा असेल? शतेषु जायते शूरः असे सुभाषित सांगते, शूर जरी ना झाला तरी तू, शूर जरी ना झाला तरी तू भ्याडपणाही करू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो. सहस्रेषु च पंडितः असे सुभाषित सांगते, पंडित जरी ना झाला तरी तू. अरे, पंडित जरी ना झाला तरी तू फार मोठ्या डिग्र्या लागतच नाही. भगवंताच्या दारामध्ये हरी म्हणता आलं तरी बस आहे म्हणाले, एवढं क्वालिफिकेशन खूप झालं. खूप मोठ्या डिग्र्या नाही मिळवता आल्या चालेल. पंडित जरी ना झाला तरी तू जगी अडाणी राहू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो. वक्ता दशसहस्रेषु असे सुभाषित सांगते, वक्ता दशसहस्रेषु 10,000 एखादा कोणीतरी वक्तृत्व गाजवणारा असतो, बोलणारा असतो. वक्ता जरी ना झाला तरी तू स्टेजवर राहून बोलता नाही आलं तरी चालेल म्हणाले, पण खरे बोलण्या भिवू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो. दाता भवती वानवा असे सुभाषित सांगते, दाता जरी ना झाला तरी तू कृपणपणाही करू नको. पुढे म्हणतात, नारायण हा विनवी सकला, प्रेमे जोडून हात. हात जोडून कवी विनंती करतात,
आमचे काणेबुवा विनंती करतात, म्हणतात, नारायण हा विनवी सकला, प्रेमे जोडून हात, हात कुणाना दिला तरी तू, अरे हात कुणाना दिला तरी तू, घात कुणाचा करू नको, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो, ऐक सांगतो, ऐक राजा, ऐक सांगतो, ऐक राजा, ऐक सांगतो, ऐक राजा बोल हिताचे सांगतो. एवढं तरी किमान प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. म्हणून दैवकाज करायचं आणि ते सदा करायचं. सदा दैवकाजी झिजे देह ज्याचा. देह झिजवायचा. देहाची झीज होणारच आहे. यद दृष्टम तद नष्टम, यद दहते नित्यम तद देह. व्याख्याच देहाची अशी आहे. हा देह झिजणाराच आहे, पण तो चांगल्या कामासाठी झिजवावा ही संतांची अपेक्षा आहे. बरं का मंडळी, जे झिजतं ते चकाकतं. लोखंड झिजलं तर त्याला छान झळाळी येते, पण ते जर ठेवून दिलं ना तर ते गंजून जातं. हा देह तसा चांगल्या कामासाठी झिजवणं हे संतांना अपेक्षित आहे. ही जोपर्यंत वरून आहुती चालू आहे ना तोपर्यंतच हा देह चालणार आहे. एकदा का वरून आहुती बंद झाली की आतला अग्नी बंद, आणि मग बाहेरून अग्नी द्यायचा. म्हणून संत म्हणतात की देहबुद्धीलाच अग्नी लावा. आणि ही देहबुद्धी नष्ट करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो. तो म्हणजे माझं इथं येण्याचं प्रयोजन काय, माझ्या जन्माचं प्रयोजन काय. आचार्य शंकराचार्य म्हणतात तसं, कोहम कथमिदं जातं को वा कर्तास्य विद्यते. कोहम कथमिदं जातं को वा कर्तास्य विद्यते. याचा विचार ज्या ज्या कोणी केला त्यांनी आपल्या देहाला झिजवलं मंडळी. आपला देह देवकाजासाठी वापरला. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि मग आयुष्यामध्ये असा अनुभव मिळाला. कबीरजी म्हणतात, काय करावं. जब तुम पैदा हुए, जब तुम पैदा हुए, जग हासे तुम रोए. जन्माला आलास तेव्हा सगळेजण हसत होते. मुलगा झाला, पेढे वाटा पेढे वाटा, आणि तू एकटा रडत होतास. तुला काही कळत नव्हतं. कोहम कोहम म्हणून रडत होतास. जब तुम पैदा हुए जग हासे तुम रोए, अब ऐसी करनी कर. जन्माला येऊन आता असं काम कर, आपल्या नरदेहाचं असं सार्थक कर की काय होईल. जाशील ना, हे जग सोडून जाशील तेव्हा असा अनुभव येईल. तू हसत असशील आणि सगळं जग तुझ्यासाठी रडत असेल. अब ऐसी करनी कर पीछे न हसे कोई. ही अपेक्षा सगळ्या संतांनी आमच्याकडून ठेवली. काहीच जणांनी ह्या संतांच्या मागणीला मान दिला आणि आपलं कार्य केलं. आपला देह झिजवला मंडळी. समर्थ सद्गुरू रामदास स्वामी श्रेष्ठ उदाहरण. ज्यांनी श्लोक लिहिला त्यांनी काही आम्हाला फक्त केवळ सांगितलं नाही, आधी केले मग सांगितले. रामदास ही पदवी सार्थ करणारे समर्थ आहेत. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम दास झालेत समर्थ, रामदास झालेत. रामदास म्हणून आपलं जीवन व्यतीत केलं. अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील की ज्यांनी आपलं आयुष्य देशकार्यासाठी, देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी वेचलं मंडळी. स्वामी विवेकानंद असू द्यात, झाशी राणी लक्ष्मीबाई असू द्यात, अहिल्याबाई असू द्यात, राजा घडवणाऱ्या छत्रपतींच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊबाई साहेब असू द्यात, छत्रपती शिवराय असू द्यात, त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज असू द्यात. एक एक चरित्र अशी आहेत की ज्यांनी दैदिप्यमान अशा आपल्या कार्यानं, आपल्या कर्मानं, आपल्या देवकाजानं देव, देश आणि धर्म याची राखण केली.
काय कार्य महान आहे. शिवाजीचा बुद्धी चातुर्य शिवाजीचे बुद्धी चातुर्य शिवाजीचे बुद्धी चातुर्य तसेच औदार्य आणि रणशौर्य शिवाजीचे बुद्धी चातुर्य तसेच औदार्य आणि रणशौर्य त्रिगुणाने त्याने केली हो दीपवनी केले चकित लोकास कीर्तीचा डंक अखिल जगतास हो जी 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 कीर्तीचा डंक भरत खंडात हो जी 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 जीर जी जी जीर जी जी जीर जी 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 लक्ष्मीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी नाव त्रिभुवनी स्वातंत्र्य चरणी लक्ष्मीबाई झाशीची राणी नाव त्रिभुवनी स्वातंत्र्य चरणी बिजली समगाजविली तलवार बिजली समगाजविली तलवार रणांगणी केला शत्रू संहार रणांगणी केला शत्रू संहार इंग्रजा धडकी भरली अनिवार हो जी 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 इंग्रजा धडकी भरली अनिवार हो जी 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 जीर जी जी जीर जी जी जीर जी 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 एकापेक्षा एक असं चरित्र यांचं दैदिप्यमान असा भारतामध्ये इतिहास घडवणारं देव देश आणि धर्म हे कार्य करणारे आपले सगळेजण असे वीर आणि शूर आपल्या देशाला लाभले. आपल्या इतिहासाने यांचे गोडवे गायले मंडळी. का? कारण या सगळ्यांनी संतांनी सांगितलेला मार्ग वापरला. काय सांगितलं संतांनी? की सदा सतत नेहमी काय करायचं? कुठली अपेक्षा? देवकाजी झिजे देह स्वधर्माची कास सोडायची नाही आणि रामनामामध्ये रंगून आपल्या उपासनेच्या बळावर आपल्या कार्याला बहार आणायची आणि देशकार्य देवकार्य धर्मकार्य संपन्न करायचं असं महत्कार्य एका फार मोठ्या चारित्र्यानं केलं. एका फार मोठ्या व्यक्तित्वानं केलं. रामकार्य केलं, धर्मकार्य केलं. अशा एका चरित्र भागाला स्पर्श करण्यासाठी चरित्र पाहूया. पूर्वरंगामध्ये समर्थ जे म्हणत आहेत सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य वाचा सदा राम नामे सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी तनन देरे ना तदा निदीम तनन देरे ना तदा निदीम तनन देरे ना तदा निदीम तन देम तन देरे ना तदीम दीम दीम तनन देरे ना तदा निदीम तनन देरे ना तदा निदीम तन
दीम तन दे रे ना तदीम दीम दीम तनन दे रे ना. दे रे ना दीम नितान दे रे ना दीम नितान दे रे ना दीम नितान दे रे ना तानोम दे रे ना तदानि तन तदारे ताद्रे दानि दिन दिन त्रक दिन ता दिन तिरिगिड तक दुमक तान कत दिग 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 दिन ता तक धान तिक दिगन दा तक धान तिक दिगन दा तक धान तिक दिगन दा तनन दे रे ना तदानि दीम तनन दे रे ना तदानि दीम तन दे रे ना तदीम दीम दीम तनन दे रे ना तनन दे रे ना तनन दे रे ना. एक दोन क्षण नामस्मरण करून चरित्र भाग पाहूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. हर्षली अयोध्या नगरी. हर्षली अयोध्या नगरी. श्रीरामाच्या जय घोषाचे. श्रीरामाच्या जय घोषाचे गीत जनाच्या धरी. हर्षली अयोध्या नगरी. हर्षली अयोध्या नगरी. हर्षली अयोध्या नगरी. सगळी अयोध्या अतिशय हर्षभरीत आनंदित झालेली. सर्वांना कोण आनंद झाला? अमृताचा दिन आज याची देही याची डोळा पाहिला. प्रभू श्री रामचंद्र सुवर्ण सिंहासनावर प्रतिष्ठापित झालेले, वामांगी सीतामाई बसलेल्या, रामराज्याभिषेक झालेला, लंका विजय मिळवून प्रभू भगवान श्रीरामचंद्र सगळ्या वानर सेनेला बरोबर घेऊन विभीषण जांबुवंत सगळे बरोबर आलेत आणि सोहळा आनंदाचा या अयोध्येमध्ये साजरा होतोय. राज्याभिषेकाचा सोहळा. मंडळी, ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते, गेले 14 वर्ष अयोध्यावासी आतुरतेने जे दृश्य पाहण्यासाठी तळमळत होते, तो सोहळा आज पाहत होते. आणि प्रभू श्रीराम राजाधिराज प्रभू श्रीरामचंद्र म्हणून वामांगी सीतामाईंना घेऊन सिंहासनावर बसलेत, विराजमान झालेत. नगरामध्ये घरोघरी दारोदारी गुढ्या तोरणं उभारली जात आहेत, मंगल वाद्य वाजवली जात आहेत, आनंदी आनंद आहे. आणि या सुंदर अशा सोहळ्याच्या प्रसंगी
या देशकार्यासाठी, या रामकार्यासाठी, या धर्मकार्यामध्ये ज्या ज्या कोणी आपली कामगिरी बजावली ते सगळे त्या दरबारामध्ये हजर आहेत हा सोहळा पाहण्यासाठी. आणि प्रभूंनी ठरवलं आहे या सगळ्यांचा सन्मान करायचा, या सगळ्यांना बक्षीस द्यायची, या सगळ्यांचा सत्कार करायचा. आणि प्रत्येकजण आनंदित आहे का? अहो, प्रभूंच्या चरणांचा योग ज्यांना मिळाला ते सगळे वानर सेनागण, ते सगळे जण तिथं उपस्थित आहेत, तो सोहळा पाहतायत. आणि आज असा धन्य दिवस उजाडला आहे की ज्या दिवशी प्रभूंच्या हाताने त्यांना बक्षीस मिळणार, प्रभूंच्या करस्पर्श झालेला आशीर्वाद मिळणार, प्रसाद मिळणार, म्हणून जो तो आनंदित आहे, वाट पाहतायत. आणि विराजमान झालेत प्रभू सिंहासनावर, बाजूला सीतामाई बसल्या आहेत आणि लक्ष्मण भैया ही भली मोठी यादी घेऊन उभे आहेत. आता सगळ्यांना उत्कंठा आहे, पण खात्री आहे प्रत्येकाला की पहिलं नाव कुणाचं असणार? पवनपुत्र हनुमान श्री मारुतीरायांचं नाव असणार, यामध्ये काहीच संशय नाही. सगळ्यांना ते व्यक्तिमत्व काय आहे, ते चरित्र काय आहे हे पुरेपूर माहिती आहे. राम रसायन ज्यांच्यामध्ये ठासून भरलेलं आहे ते प्रभू रामांचे दास म्हणून मिरवणारे पवनपुत्र हनुमान, महारुद्र हनुमान यांनाच पहिलं बक्षीस मिळालं पाहिजे याविषयी सगळ्यांना खात्री आहे. लक्ष्मण यादी घेऊन उभे आहेत आणि यादीत वाचायला सुरुवात केली. घडलं भलतंच हो. पहिलं नाव घेतलं युवराज अंगद. युवराज अंगद आला, त्यानं बक्षीस घेतलं, आनंदाने उड्या मारून निघून गेला. दुसरं नाव घेतलं महाराज सुग्रीव. एका मागून एक नाव घेत आहेत. बिभीषण महाराज, जांबुवंत महाराज, पण काही केल्या अजून मारुतीरायांचं नाव घेत नाही आहेत. असं का बरं? असं का बरं? दिली भूषणे रत्नमाला अनेका, सगळ्यांना भूषण रत्नमाला सगळे उपहार दिले जात आहेत, अलंकार दिले जात आहेत, पण मारुतीरायांचं नाव घेतलं जात नाही आहे. सगळ्यांमध्ये चुळबुळ आहे. आणि मारुतीरायसुद्धा समोर बसलेत, माझं नाव का बरं नाही? प्रभू मला विसरले की काय म्हणून जागच्या जागीच तळमळत आहेत. बक्षिसासाठी नाही, पण प्रभूंच्या हाताचा स्पर्श झालेला, करस्पर्श झालेला प्रसाद मलाही मिळावा म्हणून तळमळत आहेत. मंडळी, प्रभूंचा प्रसाद मिळवण्यासाठी सुद्धा हात पुढे करावा लागतो, म्हणून त्यांना दिसावं म्हणून असं करतायत. विसरले की काय आज? प्रभू मला विसरले की काय असा मनामध्ये विचार येतोय. पाण्यात घळ 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 पाणी वाहत आहे डोळ्यामधून आणि मारुतीराय वाट पाहतायत माझं नाव कधी येणार. जवळजवळ सगळी यादी संपत आली, पण मारुतीरायांचं नाव काही घेत नाही आहेत. सगळ्यांनाच आश्चर्य वाटायला लागलं की मारुतीरायांचं नाव का बरं नाही? यादी संपत आली आणि सीतामाईंच्या लक्षात आलं, वामांगी बसलेल्या जानकी देवींच्या लक्षात आलं, सखा मारुती राहिला कोरडाच. मारुतीला कसं बरं विसरतात? हे व्यक्तिमत्व आगळं वेगळं आहे. रामायणातून मारुती हे नाव जर वगळून टाकलं तर त्या रामायणाला काही अर्थ राहतो का? मारुती म्हणजे मूर्तिमंत दास्यत्व, मारुती म्हणजे मूर्तिमंत शौर्य, बुद्धी, शक्ती, असं व्यक्तिमत्व असताना मारुतीचं नाव का बरं नाही? प्रभूंना विचारावं जानकी माईंनी, का बरं असं केलं? त्या मारुतीला वंचित का ठेवतायत? त्याला फूल ना फुलाची पाकळी, काहीतरी बक्षीस, कार्यक्रमाची शोभा म्हणून काहीतरी त्याच्या हातावर ठेवायचं. प्रभू रामचंद्र निमग्न झालेत आणि मारुतीच्या सगळ्या कथा आठवतायत, मनामध्ये विचार करतायत, मारुती, हा मारुती कोण? हा मारुती माझा जीवलग, माझा दास, स्वतःलाच माझा दास म्हणवतो पण खरा माझा जीवलग आहे हा मारुती. तुमने ही रावण मारा है, प्रभू मनात म्हणतात, तुमने ही रावण मारा है, सीता का कष्ट निवारा है, मैं तो नाम मात्र का विजयी हूँ, वास्तव में ये काम तुम्हारा है. मारुती तू धन्य आहेस रे. या मारुतीला मी काय देणार? मीच याचा ऋणी आहे, मी भिकारी आहे या मारुतीचा. द्याया मारुतीराया, प्रभू म्हणतात, द्याया वायुसुताला,
समर्थन चमी असे मला गमते, गोंधळले मन माझे देई तूच त्याजसी काय ते. हे बघ सीते, हे बघ जानकी, मारुतीला काय द्यायचं ना ते माझ्याजवळ काही नाही. कसं आहे माहिती आहे का, मदविरहित ब्रह्मांड ही, मदविरहित ब्रह्मांड ही, धनवैभव तुच्छ वाटते जाला, सर्वस्व अर्पियले आता काय देऊ मी त्याला. माझ्याशिवाय सगळं ब्रह्मांड म्हणजे शून्य म्हणणारा हा मारुती, याला मी माझं सर्वस्व दिलंय ग, याला मी काय देऊ वेगळं, याला देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही ग. प्रभू सीतेला सांगतायत, सीतामाईंना सांगतायत, पण सीतामाई म्हणतायत हा अन्याय आहे, हा अन्याय आहे, मारुतीला काही ना काहीतरी दिलं पाहिजे. प्रभू तुम्ही देणार नसाल तर मी देईन. प्रभू म्हणाले बघ बरं सीते, हा मारुती आहे, हे प्रकरण फार वेगळं आहे, तू याच्या नादाला लागू नकोस, महाग पडेल तुला. सीतामाई म्हणाल्या असं कसं म्हणता प्रभू. उपकृती स्मरली होत्या रत्नमाळ अर्पियले, उपकृती स्मरली होत्या रत्नमाळ अर्पियले, उपकृती स्मरली होत्या रत्नमाळ अर्पियले. सेवक प्रभूचा हा लढिवाळ, अखंड चिंतनी घालवे काळ, अतुल जयाचे युक्ती शक्ती बळ, अतुल जयाचे युक्ती शक्ती बळ, सीमा झाली त्या रत्नमाळ अर्पियली, उपकृती स्मरली हो, उपकृती स्मरली हो त्या रत्नमाळ अर्पियली. रंगविरामायण जो सारे, रंगविरामायण जो सारे, पाहुनी जाला काळ थरारे, पाहुनी जाला काळ थरारे, ऋणी मज केले वायू कुमरे, ऋणी मज केले वायू कुमरे, मनात वदली हो त्या रत्नमाळ अर्पियली, उपकृती स्मरली हो त्या रत्नमाळ अर्पियली, उपकृती स्मरली हो त्या रत्नमाळ अर्पियली. सीतामाईंनी त्याला बोलावलं, मारुती इकडे म्हणाल्या. आणि मारुतीरायांना कोण आनंद झाला मंडळी. बाप विसरला पण आई नाही विसरली. टुंडकून उडी मारली मारुतीरायांनी आणि एवढा वेळ या बाजूला बसणारे पक्ष बदलला. पक्ष बदलले आणि या बाजूला येऊन हात जोडून उभे राहिलेत मारुतीराय आईसाहेबांसमोर. आणि सीतामाईंनी या मारुतीरायाला सन्मान करावा. गळ्यामध्ये असलेला नवरत्नांचा कंठा अतिशय आनंदाने सीतामाईंनी मारुतीरायांच्या गळ्यात घातला. कोण आनंद झाला म्हणून सांगू. आईने बक्षीस दिलं. आईने बक्षीस दिलं की खूप आनंद होतो ना. तसं मारुतीराय टुंडकन गेले, बाहेर गेले आणि एका वृक्षावर बसलेत. आता त्या गळ्यातल्या माळेचं कौतुक आहे त्यांना. माळ काढून घेतली आणि आता पाहतायत गळ्यातील माळा काढिली त्वरेने, गळ्यातील माळा काढिली त्वरेने, सूक्ष्म नजरेने पाहिली, सूक्ष्म नजरेने पाहिली, खालीवर केली उंगली पाहिली, खालीवर केली उंगली पाहिली. मनी शंका आली मारुतीच्या, मनी शंका आली मारुतीच्या, गळ्यातील माळा काढिली त्वरेने, गळ्यातील माळा काढिली त्वरेने, काढिली त्वरेने, काढिली त्वरेने. शंका आली मनामध्ये म्हणून माळ काढून पाहिली. जेव्हा सीतामाईने दिली होती ना, दोघंही त्यात दिसत होते. प्रत्येक रत्नामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामैया सुंदर छबी दिसत होती. आणि बाहेर येऊन पाहतायत तर एकेका रत्नामध्ये कुठे गेलेत दिसेनात. हो, प्रभू दिसेनात, सीतामैया दिसेनात, रत्नाच्या आत कुठेतरी गेले असतील. आणि म्हणून काय करावं मारुतीरायांनी, एक एक रत्न घ्यावं, दाढे खाली धरावं आणि काढदिशी फोडावं.
प्रत्येक रत्नात शोधतायत आणि रत्न दाढेखाली फोडून त्या रत्नांचं चूर्ण केलं आणि झालं. राम शोधतात शोधता रामाचीच समाधी लागली आणि भजनामध्ये रंगून गेले. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम नामाचीच समाधी लागायला लागली मारुतीरायांना. पण कुणीतरी आतमध्ये जाऊन चहाडी केली. सीतामाईंचा हात धरून आणलं आणि म्हणाले, बघा काय चाललंय बघा. सीतामाईंनी बघितलं मारुतीरायांकडे, काय ध्यान हो. छान रामनामाची तंद्री लागलेली रंगलेल्यात. आणि सीतामाई म्हणतात, वा रे वा, धन्य आहे मारुती तुझी, ज्यांनी तुला बक्षीस दिलं नाही त्यांच्याच नामामध्ये रंगलायस. खरं तर बंड करायचा, संप करायचा, उपोषण करायचं, आंदोलन करायचं, मोर्चा न्यायचे, हे सगळं राहिलं बाजूला, पण तूच त्यांच्याच नामात रंगलायस. धन्य आहे मारुती तुझी. एवढ्यात खाली पाहिलं, काय पाहिलं, ते रत्नमण्यांचं सगळं चूर्ण दृष्टीस पडलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली जानकी मातेच्या. आणि तणा 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 फणफणायला लागल्या सीतामय्या. कारण अतिशय कौतुकाने दिलेलं. आणि म्हणून मारुतीला हाक मारली. रागाने हाक मारतायत, मारुते खाली उतर, खाली उतर मारुते आधी. आणि हाक मारता क्षणीच टुणनगन मारुतीराय खाली आलेत. विचारतायत सीतामाई, रत्नमणी का फोडीसी कपितू, रत्नमणी का फोडीसी कपितू, रत्नमणी का फोडीसी कपितू. दिधली तुझला प्रेमे आजी मी, दिधली तुझला प्रेमे आजी मी, रत्नमणी का फोडीसी कपितू, रत्नमणी का. धडकरी जाय तुनी वानरा, धडकरी जाय तुनी वानरा, धडकरी जा, धडकरी जा, धडकरी जाय तुनी वानरा. चालता हो माकड कुठचा, असं सीतामाई रागाने म्हणाल्या. तुला दिलं खरं, पण तू काय केलंस. बक्षिसाचं कोणी असं करतं. बरोबर आहे, माकड ते माकडच. सुरत्नमाला न च मर्कटस्य मिष्टान्नपानं न च गर्धवस्य, अंधस्य दीपं बधिरस्य गीतं, मूर्खस्य किं ज्ञानकथा प्रसंगैः. गाढव जसं पंचपक्वान्नांचं जेवण दिलं तरी उकिरडच फुंकणार. आंधळ्याला दीप काय करायचं आहे, मूर्खाला ज्ञानकथा काय करायची आहे. तसंच, अरे तसंच माकड ते माकड. तुला रत्नमण्यांची किंमत काय कळणार. मी दिलेला नवरत्नांचा हार फोडलास. आईसाहेब चिडू नका. मारुतीराय विनवण्या करतायत, हात जोडतायत. म्हणाले चिडू नका. माते रामाविण हे. आई यात राम नाही. राम नसलेले दगड मी कशाला ग बांधू, गळ्यात कशाला बांधू. माते रामाविण हे यात मला सर्वथा नसे गोडी, कंठी कशास बांधू तेजस्वी दगड मी स्वये फोडी. रामा 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 हरे हरे, रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघोत्तम, रामा रामा. आई हे दगड मी कशाला बांधू. या दगडात राम नाही माझा. सीतामाईनी म्हणावं, अरे दगडात कधी राम असतो का, रत्नात कधी राम असतो का. मारुतीरायांनी म्हणावं, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला. आई माझा राम कशात नाही ग. माझा राम सर्वत्र आहे. दगडात काय, सगळीचकडे राम भरलेला आहे. सीतामाईंनी विचारावं, तुझ्यात आहे का राम. सीतामाईंनी मारुतीरायांना विचारावं, दगडात सगळीकडे पण तुझ्यात तरी राम आहे का. आई मारुतीरायांनी सांगावं, आई आहे. रोम रोमी श्रीराम हसे माझ्या, रोम रोमी हृदय सिंहासनी राम प्रभु राजा, हृदय सिंहासनी राम प्रभु राजा. हृदय तत्क्षणी दोहाती विदारू,
रामच्या पपाळी दावी सकलासी रामच्या पपाळी दावी सकलासी रामच्या पपाळी. सगळीकडे राम भरलाय माझा म्हणून सांगावं, तुझ्यात आहे का? हो म्हणाले, माझ्यात सुद्धा आहे. दाखवू का विचारता क्षणीच मारुतीरायांनी, धन्य त्या मारुतीरायांनी आपली छाती विदारण करून आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले प्रभू श्रीरामांची छबी दाखवावी. काय चमत्कार घडला मंडळी. आपण जो फोटो पाहतो की नाही, त्या फोटोत जशी मारुतीरायांनी आपली छाती विदारण केली आहे तशीच अगदी सीतामाईंना तीच छबी दिसली. त्या मारुतीरायाच्या त्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र देह धारण करून कल्याणानाम निधान असलेले कैवल्य साम्राज्य असलेले राजाधिराज प्रभू रामचंद्र अवघ्या पंचायतना सकट त्या मारुतीच्या हृदयाच्या ठिकाणी विराजमान झालेले पाहिले मात्र घळ 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 अश्रुधारा जानकी मैयांच्या डोळ्यातून वाहायला लागल्या. धन्य आहे मारुती तुझी. आणि समाधी लागल्यासारख्या भाव विभोर झालेल्या सीतामाईंना रामचंद्र कसे दिसले माहिती आहे? कष्टहरण तेरो नाम राम हो, कमल नयन वाले राम सिया राम हो, कमल नयन वाले राम, कमल नयन वाले राम, कमल नयन वाले राम सिया राम, कमल नयन वाले राम सिया राम, कमल नयन वाले राम सिया राम, कमल नयन वाले, कमल नयन वाले, कमल नयन वाले राम. सुंदर रामांची छबी पाहिली, समाधी लागली जानकी मैयांची, पण थोड्याच क्षणामध्ये भानावर आल्या आणि पुन्हा ते चूर्ण दृष्टीस पडलं. मात्र पुन्हा संताप. आणि मग चिडलेल्या जानकी माता, जानकी मैया मारुतीला म्हणाल्याच, असले जादू टोण्याचे प्रकार अनेक पाहिले मारुती, असले चमत्कार मला नको दाखवूस. आजच्या आज रामांच्या कानावर ही घटना घालणार आहे, हा प्रसंग सांगणार आहे आणि उद्या दिवस उजाडायच्या आत तुला अयोध्येतून बाहेर हाकलून लावते की नाही बघ. मारुतीराय हात जोडून विनवण्या करतायत, आईसाहेब आईसाहेब रागवू नका, माझा अपराध केवढा, माझा अपराध केवढा आणि मला शासन केवढं करताय तुम्ही. आई तुम्ही सम्राज्ञी आहात, अयोध्या नरेशांच्या सम्राज्ञी आहात, तुम्हाला असले 56 हार मिळतील, नवरत्नांचेच काय हिऱ्या माणकांचे हार मिळतील, पण माझ्यावर असा अन्याय करू नका. रामचरणांचा वियोग मला नाही सहन होणार. आईसाहेब दया करा, माफ करा, माझ्या अपराधाला क्षमा करा. विनवण्या केल्या पण जानकी माय ऐकायला तयार नाहीत. काही नाही म्हणाले, प्रतिज्ञा दिला शब्द, उद्या दिवस उजाडायच्या आत तुला अयोध्येतून बाहेर हाकलून लावतेस की नाही बघ. आता मारुतीराय म्हणाले, माकड तर म्हटलंच आहे, आता मीही थोडी माकड चेष्टा करतोच. उद्या दिवस उजाडायच्या आत मला हाकलणार काय? माझी प्रतिज्ञा ऐका, रामचरणांचा वियोग मला नाही सहन होणार, मी ते होऊ देणार नाही. हे प्रसंग, हा प्रसंग कानावर घालण्यासाठी तुमची भेट होईल तर ना, तुमची भेट कशी होते ती पाहतो. आणि असं म्हटलं, सीतामाई फणकाऱ्याने निघून गेल्या. मारुतीराय विचार करतात, लवकर काय ते केलं पाहिजे. आणि वेळ न दवडता मारुतीराय रामरायांच्या समोर महालामध्ये हजर, खिन्न चेहरा करून उदास वाणे खाली मान घालून कोपऱ्यात उभे आहेत. मारुतीरायांचा चेहरा पाहिला, पडका चेहरा, आणि रामरायांनी विचारावं, का रे मारुती आज उदास का, काय झालं काय? मारुतीरायांनी म्हणावं, काय नाही प्रभू, कंटाळा आला. अहो जाम कंटाळाला, काहीतरी काम द्या. प्रभू म्हणाले, काम? आता कसलं काम? स्वातंत्र्य मिळालं, आनंदी आनंद, आता मजा करायची, छान हिंडायचं फिरायचं, खायचं प्यायचं झोपायचं, आराम करायचा, काम वगैरे काही नाही. ते काही नाही म्हणाले, काहीतरी काम द्या, बिन खात्याचा का होईना मला मंत्री करा. मारुतीराय सांगतायत, आता काय याला काम द्यायचं? रामरायांना पंचायत पडली, सांगायचं काय काम? मारुतीराय म्हणाले, माझी अट आहे, नुसतंच कुठला तरी मंडळ देणार आणि मी खुर्चीवर बसणार असं नाही चालणार. माझी अट आहे, काम तुझं आणि अटी तुझीच. हो म्हणाले, अट आहे. कोणती अट? तुमच्या पायांचा वियोग होता कामा नये,
असं काम द्या की तुमच्या समोरून मला जावं लागता कामा नये. आली की पंचायत. आता रामरायांना काम काय देणार? रामरायांनी विचार केला. हा म्हणाले, मारुते एकच काम कर, काम तर काही शिल्लक नाही. हे बघ, मला जांभई आली की तू चुटकी दे. झालं. काय काम करायचं? मस्त काम आहे म्हणाले. इथंच बसून बघावं लागेल की नाही प्रभूंना जांभई कधी येते आणि मी चुटकी वाजवतो कधी, हे बघण्यासाठी इथंच बसावं लागेल. झालं सेवेला सुरुवात. आता प्रभू जांभई कधी देतात आणि मी चुटकी वाजवतो कधी, हे बघण्यासाठी मारुतीराय महालातच. रात्र होता होता सीतामैया आता सगळी तयारी केली आहे. ते तबक घेतलं आहे पंचारतीचं, औक्षणाचं, आणि सगळी तयारी करून आल्या हो. दरवाजावर आल्या महालाच्या आणि उमऱ्यातनं पाय आत ठेवणार एवढा शॉक लागला. काय शॉक लागला? आत पाहिलं तर मारुतीरायांची स्वारी. बापरे, मारुतीराय आतमध्ये नाही जाता येणार. मागे फिरल्या, प्रभूंनी पाहिलं. खुणेनेच सांगतायत, ये ग. सीतामाई म्हणतात, मुळीच नाही, याला आधी बाहेर काढा. डोळ्यानेच खुणावतायत, याला आधी बाहेर काढा. हा जोपर्यंत आत आहे तोपर्यंत आत येणार नाही. अगं असे ना, तो मारुतीच आहे, तो असताना तू आलीस तरी मला काही नाही म्हणाले. त्याला आधी बाहेर काढा. आता काय करणार? मारुतीला जायला सांगायचं कसं? सांगता येत नाही हो प्रभूंना. होय ऋणी रघुवीर त्याचा, होय ऋणी रघुवीर त्याचा, होय ऋणी रघुवीर, होय ऋणी रघुवीर. प्रभू त्याचे ऋणी असल्यामुळे त्याला बाहेर जा म्हणून सांगू शकत नाही. आता काय करायचं? प्रभू म्हणाले, मारुती इकडे एक काम आठवलं. अरे बरी आठवण झाली म्हणाले. क्षिप्राया लवणासूर. अरे तो लवणासूर मातला आहे, त्याचा बंदोबस्त करायचा आहे. मारुतीराय विचार करतात, हा कोण? हा कोण आता आला मध्ये? बरं म्हणाले, मातलाय का? काय करावं? मारुतीरायांनी उठले, खिडकीपाशी गेले, खिडकीत उभे राहिले आणि हाका द्यायला सुरुवात केली. हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, हे सुगरा, हे कपिवीरादी, धावा धावा धावा. हो, हाका देताय, धावा धावा. कुणाला? हे लक्ष्मणा, हे सुगरा, हे कपिवीरादी सर्व धावा. हो, तेथेच उभा राहुनी तो पवनात्मज करीत धावा. हो, तिथंच उभं राहून हाका मारायला लागले. आणि मध्यरात्रीची वेळ, सगळे आरामात झोपलेले, सगळे हातामध्ये जे काय आहे सापडतं ते घेतलं आणि आले धावत. आता प्रभुरायांच्यावर, रामरायांवर पंचायत आली की हो. काय सांगायचं? या मारुतीला एक छोटंसं काम दिलं तर याने एकांत भंग केला आणि आकांत मांडलंय. अरे म्हणाले, मारुते तू या सगळ्यांना कशाला जमवलंस? तुला एकट्याला सांगितलं होतं ना. मारुतीराय म्हणतात, एवढं सगळं युद्ध झाल्यावर जो परत डोकं वर काढतो तो केवढा भयंकर असेल. तुम्हाला काय सांगायला जातं? जा आणि बंदोबस्त कर म्हणून एकट्याला पाठवता मला? नाही रे बाबा, मारुतीरायाला सांगतायत. प्रभू रामचंद्र म्हणाले, कुणी नाही, यांना पाठव एकदाचं घरी, जाऊ देत त्यांना. आणि मारुतीराय खिडकीपाशी पुन्हा आले आणि म्हणाले, समस्त अयोध्यावासियानो, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रामांच्यावर आता कोणतंच संकट नाही. म्हणजे यांनी काही म्हटलंच नव्हतं. बरं मग का उठवलं मध्यरात्री? सगळ्यांनी विचारावं. उठवलं कशाला? ते म्हणाले, एक परीक्षा घेतली, टेस्ट. स्वातंत्र्य मिळालंय, या आनंदामध्ये खाऊन पिऊन मजा करून झोपलेत की हाक मारल्यावर येत आहेत धावून, हे बघायचं होतं. सगळे पाचला जाऊन झोपा. सगळ्यांना पाठवलं आणि आता परत आपल्या ड्युटीवर हजर. रामरायांना जांभई येते कधी आणि आपण चुटकी वाजवतोय कधी, हे पाहण्यासाठी मारुतीराय सेवेला बसलेत. आणि मारुतीराय काही बाहेर जात नाही. सीतामाईंना काही आत येता येत नाही. सीतामाईंचा रागाचा परमोच्च बिंदू गाठायला सुरुवात झाली. रागे रागे जानकी तया पाहे, हो रागे रागे जानकी तया पाहे, प्रभुसी म्हणवे नाता जाये, हो प्रभुसी म्हणवे नाता जाये, हो रागे रागे जानकी तया पाहे, हो रागे रागे जानकी तया पाहे, हो रागे रागे जानकी तया पाहे, जानकी तया पाहे, जानकी तया पाहे. जानकी माता रागाने पाहतायत, फणकाराने पाहतायत, पण काही केल्या प्रभू मात्र त्याला बाहेर जा म्हणून सांगू शकत नाही.
आता काय करायचं, पंचायत आली, याला मार्ग काय? प्रभू म्हणाले आता एक काम करूया. म्हणाले मारुती इकडे. काय चाललं होतं आपलं, कशी सेवा चालली होती? काय नाही. प्रभू म्हणाले तुम्हाला जांभई आली की मी चुटकी वाजवायची, या कामावर मी हजर आहे. बरं म्हणाले आता थोडासा बदल करायचा आहे. काय बदल? हे बघ मारुते, आता की नाही आपण जरासं उलटं करूया. तू चुटकी वाजव, मी जांभई देतो. एवढा वेळ चाललं होतं मी जांभई दिली की तू चुटकी वाजवायची. आता काय करायचं आहे? तू चुटकी वाजव. तू चुटकी वाजवली की मी जांभई देत जाईन. बरं म्हणाले, खूपच छान, मगापेक्षा अजून छान. म्हणजे कसं, आता वाट बघत बसायला नको. मनात आलं की वाजवा चुटक्या, मनात आलं की वाजवा चुटक्या. सेवा ताब्यात आली आणि या आनंदामध्ये मारुतीराय बाहेर गेले. दाराबाहेर पडले मात्र सीतामाई पट्टीशी आतमध्ये आल्या आणि दाराची कडी लावून घेतली. दाराची कडी लावून घेतली आणि आता पाद प्रक्षालनाला सुरुवात झाली. महाराजांचे, प्रभूंचे, रामरायांचे पाय सीतामाईंनी, जानकीमाईंनी धुतलेत. ते चंदन लावलं, पूजा केली, छान औक्षण केलं रामरायांचं. तो विडा आणला होता तो रामरायांच्या तोंडात घातला, त्यांना खायला दिला आणि आता आपल्याविषयी सांगणार. ही वेळ आली आहे. हे बाहेर कुणी जाणलं? मारुतीरायांच्या लक्षात आलं हीच वेळ आहे आता आपल्याविषयी कागाळी आईसाहेब रामांच्या जवळ करणार. आणि मग काय करावं? मारुतीरायांनी चुटकी वाजवली. त्यांनी चुटकी वाजवली, तो आवाज रामरायांनी ऐकला आणि रामरायांनी ही भली मोठी जांभई दिली. आह आह आह, एवढा मोठा आवाज काढला का? त्याला बाहेर ऐकायला जायला हवं म्हणून. झालं, मजा आहे म्हणाले. मी चुटकी वाजवलं की रामराय करतायत काम, काम छान सुरू आहे. आणि झालं असं की हाती काम आणि मुखी रामनाम, हे आमच्या मारुतीरायांचं लक्षण आहे. त्यामुळे मारुतीराय लागले चुटक्या वाजवायला. चुटकी इकडे आज जांभई, मारुतीरायांनी बाहेर चुटकी वाजवावी, आज जांभई द्यावी, असं सुरू झालं. आणि मारुतीरायांनी चुटक्या वाजवायला जी सुरुवात केली, चुटक्या वाजवता वाजवता यांचं लागलं ध्यान आणि हे रामनामामध्ये रंगूनच गेले. वाजवी चुटक्या मुखी राम राम बोले हो, वाजवी चुटक्या मुखी राम राम बोले, वाजवी चुटक्या मुखी राम राम बोले, निजानंदे रंगोनी कपी डोले हो, निजानंदे रंगोनी कपी डोले हो, वाजवी चुटक्या मुखी राम राम बोले हो, वाजवी चुटक्या मुखी राम राम बोले हो, वाजवी चुटक्या मुखी राम राम बोले, राम राम बोले, राम राम बोले. चुटक्या वाजवायला लागले आणि इकडे प्रभू रामनामांच्या रंगाने रंगले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय. रामनामामध्ये रंगून गेलेले मारुतीराय आणि इकडं अवस्था रामांची बिकट झाली. हो, काय अवस्था झाली रामरायांची? इकडं चुटक्या तर वाजत आहेत आणि हे जे जांभई द्यायला तोंड उघडलं होतं रामरायांनी, ते उघडंच बंद करायला सवडच नाही, ते उघडंच राहिलं. आणि लेटर बॉक्स 25 घंटा खुला रहेगा असं रामरायांचं तोंड वाचून सगळे केस विखुरले, वस्त्र विखुरले, अंगाला घाम फुटला आणि तो जो विडा घातला होता तो विडा लागला गळायला एका बाजूने. सगळी दयनीय अवस्था अशी रामरायांची झालेली, तोंड मिटता येईना, काहीच करता येईना. आणि प्रभू रामचंद्र अशा अवस्थेत आहेत तरी देखील रंगलेत. हो, देव आणि भक्त एकरूप झालेत. त्या भक्ताच्या नामामध्ये, त्या देवाच्या नामामध्ये भक्त रंगलाय आणि त्या भक्ताच्या भक्तीमध्ये देव रंगलेत. असा रंगी रंग चढलाय. आणि दोघेही रंगलेले असताना सीतामाई कसल्या? सीतामाईने सांगावं ना बाहेर जाऊन मारुतीरायांना, थांब, हे सगळं प्रकार थांबव, रामांची अवस्था बघ. पण त्या तडक निघाल्या गुरु वसिष्ठांकडे, वसिष्ठांच्या घरी गेल्या आणि त्यांना बोलावून आणलं. त्यांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांना जाऊन सांगितलं की बघा बरं, प्रभू रामांची अवस्था किती दयनीय झाली आहे, किती बिकट अवस्था झाली आहे, किती विचित्र अवस्था झाली आहे. त्या मारुतीला कोणीतरी थांबवा, हो थांबवा.
वसिष्ठ मुनी आलेत, पाहिलं त्यांनी रामांची अवस्था पाहिली. तो विडा गळतोय, केस विखुरलेत, वस्त्र सगळी अस्ताव्यस्त झालेली, तोंड काही बंदच करता येईना. आणि बाहेर जाऊन पाहिलं तर तो रामनामामध्ये रंगलेला मारुतीराय, त्या मारुतीरायांनी चुटक्या वाजवता वाजवता प्रभू रामांचं नामघोष करावा, नामघोष करावा, राम रंगी रंगून जावं. आणि त्या चुटक्यांच्या रंगाने इकडं रामरायांची अवस्था अशी झालेली पाहिली. वसिष्ठांनी मारुतीरायांना भानावर आणलं. मारुते मारुते हलवून जागं केलं. नमस्कार केला मारुतीरायांनी वसिष्ठांना. आणि वसिष्ठ मुनींनी मारुतीला सगळा प्रकार सांगितला. अरे बाबा, तुझ्यामुळे रामांची अवस्था बघ काय झाली आहे, थांबवत आहे, पुरे करत आहे. आणि मारुतीरायांनी थांबवावं, आत येऊन पाहावं, रामांच्याकडे येऊन पाहावं, रामांची अवस्था पाहावी. तोंड उघडं ते उघडं. प्रभू रामचंद्र मारुतीला पाहतात आणि म्हणतात, मारुते आत का आलास, आत का आलास, जा बाहेर जा, वाजव चुटक्या, अजून चुटक्या वाजव, मला आनंद होतोय, मी रंगलोय, तुझ्या रंगात रंगलोय, तुझ्या भक्तीच्या रंगात रंगलोय, वाजव अजून चुटक्या. पण मारुतीरायांनी हात जोडावे आणि सांगावं, प्रभू बस झालं, बस झालं, आपला खेळ पुरे. आता हा खेळ आपण पुन्हा कधीतरी करू, पुन्हा कधीतरी असं खेळू, पण आता पुरे. जानकी देवींना त्रास होतोय, जानकी देवींनाही, जानकी मातांनाही या मारुतीची, या रामांची ऐक्य भावाची जी स्थिती आहे, जे देव आणि भक्तीचं एकत्व आहे, जे दास्यत्व, सर्वोत्तम दासाचं लक्षण जे मारुतीरायांनी जे स्थापित केलेलं आहे, त्याची जाणीव पटली, ती तुम्हा आम्हा सर्वांना पटली. मारुतीरायांचं धन्य जगी दास तो सर्वोत्तमाचा हा दाखला सगळ्यांना मिळाला. आणि समर्थांनी जी दासाची भूमिका सांगितली आहे, जो सर्वोत्तम दास घडावा, तो कसा अपेक्षित दास असावा, यासाठी मारुतीरायांचं हे चरित्र गायन करावं, की ज्या चरित्राच्या गाण्यामुळे रामरायांचं कार्य, देशाचं कार्य आणि धर्माचं कार्य आपल्या हातून निरंतर घडेल, यात शंकाच नाही. आणि म्हणून समर्थ ही अपेक्षा आपल्याकडून ठेवून भैरवीतून म्हणतात, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. संतांनी जे मागणं मागितलं ते संतांच्या चरणांशी मागायचं, परमेश्वराच्या चरणी मागायचं. काय मागायचं? जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. सियावर रामचंद्र की जय, महारुद्र हनुमान की जय, भारत माता की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं
एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.